जेव्हा सकाळी मी नाश्ता करायला लागलो तेव्हा आई म्हणाली, राहुल बेटा, तू खूप अभ्यास करायचा आहेस. तुला खूप पुढेपर्यंत जायचे आहे. तुझ्या वडिलांची हीच इच्छा होती की तू अभ्यास करून एक दिवस मोठा माणूस व्हावास आणि त्यांचं नाव मोठं करावं. पण दुर्दैवाने त्यांनी हे जग लवकर सोडले. ही भारी जबाबदारी माझ्या नाजूक खांद्यावर पडली. हे बोलता बोलता आई रडत होती. मी आईला धीर दिला. काळजी करू नकोस. पप्पांनी सांगितल्याप्रमाणेच होईल. मी एक दिवस नक्कीच मोठा माणूस होईल आणि मी तुला कोणत्याही गोष्टीसाठी निराश करणार नाही. मी नीट अभ्यास करेन. मी तिला अनेक वचने दिली. मी माझ्या कॉलेजमध्ये आलो होतो आणि मी माझ्या अभ्यासात खूप मेहनती होतो. मी माझा जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवायचो. आज जेव्हा मी कॉलेजमध्ये आलो तेव्हा मी माझ्या मित्रांना एका मुलीबद्दल बोलताना ऐकले. ती मुलगी आमच्या कॉलेजमध्ये नवीन होती. ती खूप सुंदर होती आणि तिला पाहून सर्व मुलांनी आपले हृदय तिला देऊन टाकले होते. मी तिला अजून पाहिले नव्हते. मी फक्त तिची स्तुती ऐकली होती आणि मला या सगळ्याचा राग आला होता. ते एका मुलीसाठी आपला वेळ आणि भविष्य कसे वाया घालवू शकत होते, जी मुलगी त्यांना ओळखतही नव्हती, जिने त्यांच्याकडे पाहिले नाही आणि ते तिच्या प्रेमात कसे काय पडले. मी पुस्तक उघडले आणि वाचायला सुरुवात केली. मग मला एक सुंदर आवाज ऐकू आला. मी माझे डोके वर केले आणि पाहिले की माझ्यासमोर एक मुलगी होती, जिच्याकडे पाहून मी डोळ्यांची पापणी हलवायला विसरलो होतो. इतकी सुंदर मुलगी मी माझ्या संपूर्ण आयुष्यात पाहिली नव्हती. ती मुलगी माझ्यासोबत बसून मला दिवसभर त्रास देत होती. आज मी माझा अभ्यासही करू शकलो नाही. मग सगळी मुलं मला म्हणू लागली, तू खूप नशीबवान आहेस की ती मुलगी तुझ्यासोबत येऊन बसली. आम्ही तिला असे अजिबात करायला सांगितले नव्हते. मलाही आश्चर्य वाटलं की बाकी सगळ्यांना सोडून ती माझ्याजवळच का आली होती. आता तिचे बोलणे ऐकून मी तिला स्मित हास्य दिले. घरी आल्यानंतरही ती मुलगी माझ्या स्वप्नात राहिली आणि मी असाच विचार करत होतो, हे असेच चालू राहिले तर मी माझा अभ्यास कसा करणार. आज दिवसभर मी कोणतेही काम केले नव्हते. ती मुलगी माझ्या विचारांमध्ये होती आणि आता मला भीती वाटत होती की माझ्या आईला माझ्याकडून जे काही हवे आहे, मी जे काही स्वप्ने पाहिली आहेत ते सर्व मी पूर्ण करू शकणार नाही. हे करण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागेल. माझ्या शिक्षणासाठी माझी आई खूप कष्ट करायची. मला कसलाही त्रास होऊ देत नव्हती. माझी काळजी घेण्यासाठी ती दिवसभर कारखान्यात काम करायची. ती खूप संकटात सापडली होती आणि हे सगळं बघून मला खूप लाज वाटत होती. मी जर सक्षम असतो तर आईला एवढी मेहनत करावी लागली नसती. आता मी ठरवले होते की माझे पेपर्स संपताच मी माझ्या अभ्यासाबरोबरच काही छोटी मोठी कामेही करायला सुरुवात करेन आणि आईला विश्रांती घ्यायला सांगेल. आता सर्व जबाबदाऱ्या मी स्वतः उचलेन. किती दिवस माझी आई हे सर्व करत राहणार. ती आता खूप आजारी आहे आणि खूप अशक्तही झाली आहे. ती स्वतःची काळजी अजिबात घेत नाही. असाच विचार करत मी झोपी गेलो. जेव्हा मध्यरात्री माझे डोळे उघडले तेव्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर त्या मुलीचा चेहरा आला. या मुलीच्या विचारातून स्वतःला कसे सोडवायचे या विचारात मी दोन्ही हातात डोके धरून राहिलो. ती मुलगी खूप फॅशनेबल होती आणि खूप श्रीमंत कुटुंबातील दिसत होती. मलाही वाटत होतं माझ्यासारख्या व्यक्तीकडे तिने का म्हणून वळावं. माझ्यात तर काही विशेष नव्हतं. ना माझ्याकडे पैसा होता, ना माझं व्यक्तिमत्व चांगलं होतं. मी स्वतःला वास्तवात ठेवून विचार करू लागलो आणि हा विचार करत असतानाच माझ्या मनाला वाईट वाटू लागले. मला वाटले की जर मी काही करण्याच्या काबिल झालो तर मला अशा मुली आपोआप मिळतील. आता झोपण्याचा तर प्रश्नच नव्हता आणि स्वतःला अभ्यासात मग्न करण्यासाठी कॉफी पिऊन मन फ्रेश करावे म्हणून मी स्वयंपाकघरात आलो आणि मग कॉफी बनवताना आईला एकदा जाऊन बघण्याचा विचार केला. तिला कालपासून ताप आला होता आणि यावेळी मला कोणाशी तरी बोलावंसं वाटत होतं. आई जर जागी असेल तर तिच्याजवळ मी माझ्या मनावरचा भार हलका करू शकलो असतो. जेव्हा मी आईच्या खोलीत आलो तेव्हा हे पाहून मला आश्चर्य वाटले, कारण आई तिथे कुठेच दिसत नव्हती. मी आता अस्वस्थ झालो होतो. असं यावेळी ती कुठे जाऊ शकते. आणि मग बाहेर आल्यावर हे पाहून आश्चर्याने तोंड उघडेच राहिले. घराचा दरवाजा बाहेरून बंद होता. म्हणजे आई घराबाहेर गेली होती आणि घराला बाहेरून कुलूप लावले होते. मग मी माझ्या खोलीत आलो आणि विचार करू लागलो की आई मध्यरात्री कुठे जाऊ शकते. मला तिच्याबद्दल काही चुकीचा विचार करायचा नव्हता, पण ती काही अडचणीत किंवा संकटात आहे का या विचाराने मी काळजीत पडलो. मी बराच वेळ जागा राहिलो पण आई घरात आली नाही आणि मग मी सकाळी उठलो तेव्हा आई माझ्यासाठी नाश्ता बनवत होती. मी तिला विचारले, रात्री कुठे गेली होतीस. ती काळजीत पडली आणि तिने मला सांगितले की मी घरीच होते, माझ्या खोलीत झोपले होते. थोडा वेळ मी हवा खाण्यासाठी गच्चीवर गेले कारण माझा जीव घाबरत होता. कदाचित तू मला तेव्हाच पाहिले असेल. तिचे बोलणे ऐकून मी क्षणभर शांत झालो.
रात्री दरवाजा बाहेरून लावला नसता तर ती गच्चीवर गेली असेल असे मला वाटले असते, पण ती पूर्ण घरात कुठेही दिसत नव्हती. ती घरी होती तर दरवाजा बाहेरून कोणी आणि का लावला होता? मग आईने माझ्या हातावर खूप पैसे ठेवले आणि म्हणाली, तू किती कमजोर झाला आहेस, तुझ्या कॉलेजमध्ये काही खात नाहीच असे वाटते. हे पैसे ठेव, तुला उपयोगी पडतील. आईकडे असलेले हे एवढे पैसे पाहून मला आश्चर्य वाटले. तिच्याकडे तर फक्त आवश्यक असतात तेवढेच पैसे असतात. तिच्याकडे एवढे पैसे कुठून आले? मी तिला विचारले तेव्हा ती म्हणाली की हे पैसे मी माझ्या बचतीतून जमा केले आहेत. तुझ्यासाठीच मी एवढे मेहनत करते आणि तू एवढा अशक्त झाला आहेस. तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घेत जा. मला आईबद्दल काही चुकीचा विचार करायचा नव्हता, पण रात्री तिचे घराबाहेर पडणे आणि आता एवढे पैसे माझ्या हातावर ठेवणे ही गोष्ट मला त्रास देत होती. पण तरीही मी काहीही न बोलता ते पैसे ठेवले होते. मी जेव्हा कॉलेजला आलो तेव्हा आजही ती मुलगी माझ्यासोबत येऊन बसली. तिचे नाव रूपा होते आणि ती तिच्या नावासारखीच खूप सुंदर होती. तिला बघून मी आईचे बोलणे विसरलो होतो. आज ती माझ्यासोबत खूप हसत हसत बोलत होती. मग मला समजले की ती मुलगी खूप चांगली आहे. ती दिसायची तितकी गर्विष्ठ नक्कीच नव्हती. ती एका श्रीमंत बापाची मुलगी होती, पण तिला याचा अजिबात गर्व नव्हता. आज मी तिच्यासोबत खूप वेळ घालवला. माझ्या वर्गातली मुलं आश्चर्याने माझ्याकडे बघत होती. आजपर्यंत मी कोणत्याही मुलीमध्ये रस दाखवला नव्हता आणि ही मुलगी जिच्यावर सगळ्यांची नजर होती, सगळे तिच्याशी बोलण्यासाठी निमित्त शोधत होते. आता ती सगळ्यांना सोडून माझ्याशी बोलत होती आणि तिने माझ्याशी मैत्री केली होती. त्यामुळे त्या मुलांनाही कोणत्या प्रकारे सहन होत नव्हते. पण मी सर्वांकडे दुर्लक्ष करत फक्त रूपाचाच विचार करत होतो आणि आज माझा दिवस पण असाच गेला होता. आज पण मी काही अभ्यास केला नव्हता. संध्याकाळी घरी आल्यावर मनात विचार यायला लागले होते की हे सगळं असंच चालू राहिलं तर मी माझ्या आईवडिलांची किंवा स्वतःची स्वप्ने पूर्ण करू शकत नाही. मला माझी पदवी पूर्ण करण्यासाठी खूप अभ्यास करावा लागणार आहे. मला माहीत होते की कठोर परिश्रम केल्याशिवाय माणूस कधीही काहीही साध्य करू शकत नाही. माझ्या वडिलांनी मला माझ्या लहानपणीच हे शिकवले होते. आजही रात्री उशिरापर्यंत मी रूपाचा विचार करत राहिलो. मध्यरात्रीची वेळ होती. झोप माझ्या डोळ्यापासून कोसो दूर होती आणि मग मला बाहेर दार ठोठवण्याचा आवाज आला. आवाज ऐकून मला आश्चर्य वाटले. यावेळी आमच्या घराच्या दारात कोण आले होते? आजकाल आमच्या परिसरात चोरीच्या घटना खूप वाढल्या होत्या. मला काहीतरी अपघात घडण्याची शंका वाटू लागली, म्हणून मी हळूच चालत खोलीच्या बाहेर आलो. घरात कोणीच दिसत नव्हते आणि मी आईला बघायला आईच्या खोलीत आलो तेव्हा ती कुठेच नव्हती. मी वॉशरूममध्ये, गच्चीवर सर्वत्र पाहिले आणि मी दरवाजाही पाहिला. तो अजूनही बाहेरून लॉक होता. याचा अर्थ असा होता की आई आज रात्री देखील बाहेर गेली होती. पण ती रात्री कुठे गेली असेल हा प्रश्न होताच. ती का गेली? आई काही चुकीचं काम तर नाही ना करत आहे? हा एकच विचार मला राग आणायला पुरेसा होता. मी माझ्या खोलीत आलो आणि शतपावली करताना विचार करू लागलो की आई हे कसे करू शकते? मी कबूल करतो की वडिलांनी कधीही तिच्यावर प्रेम केले नाही, कधीही तिची काळजी घेतली नाही आणि वडिलांना कधीही आईशी चांगले वागताना मी पाहिले नाही. त्यांना कधीही तिच्याशी नीट बोलताना पाहिलं नाही. पण आईने कोणता मार्ग स्वीकारला होता हे मला कधीच सहन होऊ शकणार नाही. माझे मन रागाने उफाळून येत होते. मी बराच वेळ वाट पाहिली, पण आई घरी आली नाही म्हणून मी पुन्हा झोपी गेलो. सकाळी उठल्यावर मला खूप राग आला होता. जेव्हा मी आईला याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली की आज ती घरीच होती. ती वॉशरूममध्ये होती. ती कुठेच गेली नव्हती. हे बोलल्यानंतर आई अस्वस्थ झाली, पण यावेळी मी तोंड लपवले. मला तिच्यासमोर काहीही उघड करायचे नव्हते. आई कुठे जाते आणि काय करते हे मला माझ्या डोळ्यांनी पाहायचे होते. दुसरीकडे मी माझ्या कॉलेजमधील मुलांमुळे खूप वैतागलो होतो. ती मुले जी रूपाच्या हृदयात त्यांचे प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते आणि रूपा त्यांच्याबद्दल कोणतीही भावना दर्शवत नव्हती, तेव्हा ते माझ्याकडून याचा बदला घेत होते. ते मला वेळोवेळी त्रास द्यायचे आणि माझ्या विरुद्ध खोट्या तक्रारी करत असायचे. एके दिवशी एका मुलाने माझ्यावर चोरीचा आरोप केला. त्यावेळी आईने दिलेले पैसे बॅगेत होते. जेव्हा तो मुलगा आरोप करू लागला की मी त्याचे पैसे चोरले तेव्हा मला खूप लाज वाटली. गरजेपुरताही पैसे त्याच्याकडे नसतात आणि आज त्याच्याकडे बॅगेत एवढे पैसे काय करत आहेत? हे पैसे माझे असून त्याने ते चोरले आहेत. तो मला रूपाच्या नजरेत पाडण्यासाठी हे सर्व करत होता. तर रूपा म्हणू लागली की तो खूप चांगला मुलगा आहे. माझ्या बॅगेत नेहमीच इतके पैसे पडलेले असतात. आजपर्यंत त्याने कधीही चोरी करण्याचा प्रयत्न केला नाही. तुमचा गैरसमज झाला आहे. तुम्ही विनाकारण त्याला दोष देत आहात. आणि मग बाकीच्या मुलांनीही साक्ष दिल्यावर तो मुलगा पुन्हा गप्प बसला. पण तो मला आपला शत्रू का मानू लागला होता हे मला कळत नाही. त्या लोकांमुळे माझा अभ्यास बऱ्याचदा थांबायचा. वरती रूपासुद्धा सतत माझ्या विचारात असायची. आईमुळे मी खूप काळजीत होतो.
पण आता 2-3 दिवस ती घरीच होती. ती कधीच बाहेर पडली नव्हती. हे पाहून मला आनंद झाला. पण काही दिवसांनी पुन्हा तोच प्रकार घडू लागला. तेव्हा माझ्या मनात स्फोट होऊ लागला. आज मी जागाच होतो आणि विचार करून ठेवला होता की आई घरातून बाहेर पडताच मी सुद्धा तिच्या मागे जाईन. खूप रात्र निघून गेली होती आणि मग जेव्हा मी दारावर थाप पडण्याचा आवाज ऐकला, ताबडतोब माझ्या खोलीतून बाहेर आलो आणि मागच्या दारातून पटकन आमच्या पुढच्या गल्लीत शिरलो. आईला रस्त्यावर जाताना पाहिल्यावर मी तिच्या मागे जाऊ लागलो. मी तिच्या मागे अंधारात लपून चालत होतो, जेणेकरून तिचे माझ्याकडे लक्ष जाऊ नये. मी सहज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. पण चालता चालता तिथून खूप लांब गेलो होतो. मला आईबद्दल तिरस्कार वाटेल असं काही दिसलं तर काय करावं असा विचार करत होतो. मी माझ्या आईला सोडून कुठेतरी निघून जाणार की तिला हे करू नकोस असे सांगणार, हे आता मी काळावर सोडले होते की काय निर्णय घ्यायचा होता. चालता चालता आई एका घरात गेली. या घराचे काम अजून चालू होते आणि आई या बिल्डिंगमध्ये काय करत होती याचे मला आश्चर्य वाटले. ते एका खोलीत गेले. मीही गुपचूप तिथे गेलो आणि काही वेळाने आई जिथे गेली होती त्या खोलीत गेल्यावर मला जे दिसले ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली होती. कारण माझ्यासमोरच आई. मी डोळे उघडले तर आई बाबांना आपापसात भांडताना पाहिले होते. दोघांचे एकमेकांचे अजिबात जमत नव्हते. आई खूप चांगली होती. ती वडिलांची काळजी घ्यायची आणि प्रत्येक गोष्टीत त्यांच्याशी सहमत असायची. पण मला माहीत नाही की वडील तिच्याशी असे का करायचे. पप्पा घरी आल्यावर चारही बाजूंनी तपासायचे. ते पलंग, वॉर्डरोबच्या मागील बाजूचे पडदे सरकवून कोणी आहे का ते पाहायचे की त्या ठिकाणी कोणी आहे तर नाही ना. मी मोठा होत होतो त्यामुळे पप्पांची ही कृती मला सहन होत नव्हती. प्रत्येक मुद्द्यावर ते आईला मारायचे, तिच्याशी गैरवर्तन करायचे आणि जेव्हा मी आईला याचे कारण विचारायचो तेव्हा ती रडत म्हणायची की तुझ्या वडिलांना असा संशय आहे की मी कोणाला तरी घरी बोलावते आणि त्यांची फसवणूक करत आहे. असे त्यांना का वाटते माहीत नाही. मला माहीत होते की माझी आई अशी नाही आहे. ती हे कधीही करू शकत नाही. निश्चितपणे पप्पांना आईवर चुकीचा संशय आला असावा आणि मी अनेकदा आईला फोनवर रडताना पाहिलं होतं. ती कोणाशी तरी बोलताना रडायची. मी विचारल्याने म्हणायची की मी माझ्या मित्राशी बोलत होते. पण मला खूप वाईट वाटायचं. ती तिच्या मित्राला पप्पांबद्दलच्या गोष्टी का सांगत असते. आता माझे वडील तिच्यावर रोज हात उचलू लागले होते आणि मला हे सहन करणं खूप अवघड जात होतं. एक दिवस वडिलांनी आईला खूप मारलं. तिच्या काना नाकातून रक्त येऊ लागलं. मी वडिलांना रागाने म्हणालो, आजच्या नंतर तुम्ही माझ्या आईला स्पर्श करू नका. तुम्ही तिला जनावरांसारखं का वागवतात. मग ते रागाने बोलू लागले की तिचे इतर पुरुषांशी संबंध आहेत आणि ती इतरांच्या घरीही येत जात राहते. मला माहीत नाही की ती कोणाशी तोंड काळे करते. मी जिवंत असताना तिला कुठे जाण्याची काही गरज नाही. आता मी पण माझे डोके माझ्या दोन्ही हातात धरले होते. वडिलांच्या शंकेला इलाज नव्हता. हे सर्व बघतच मी मोठा झालो होतो. आईने तिचे संपूर्ण आयुष्य तिथेच घालवले. ती वडिलांना सोडून कुठेही गेली नव्हती. जेव्हा मी तिला विचारायचो, तो तुझ्याशी इतका वाईट का वागतो आणि तू त्याला सोडून का जात नाहीस, ती म्हणायची, मी त्याच्यावर प्रेम करते. तुझ्या वडिलांना मी एकटं कसं सोडू शकते. ते जे काही करतात ते जाणीवपूर्वक करत नाही. लहानपणापासूनच त्यांच्या मनावर बिंबवले गेले आहे की प्रत्येक स्त्री ही अविश्वासू असते. कारण त्यांची आई अशी होती. वडील घरातून बाहेर पडल्यानंतर ती कोणाला तरी घरी बोलवत असे. तुझे वडील हे सर्व बघून मोठे झाले आहेत. त्यांना वाटते की जगातील सर्व स्त्रिया अशाच आहेत. माझे प्रेम देखील त्याला बदलू शकले नाही आणि म्हणूनच मी त्याला सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाही. माझ्या जगात कोणीही नाही. माझ्या आई वडिलांचे निधन झाले आहे हे तुला माहीतच आहे. जगात मी एकटीच आहे. कुठे जाणार. याशिवाय माझे दुसरे ठिकाण नाही. तू मोठा होऊन सक्षम झाल्यावर मला हे सर्व सहन करावे लागणार नाही. आणि मग मी त्यांना एका मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेलो. पण जेव्हा माझ्या वडिलांना कळले ते मेंदूचे डॉक्टर आहेत तरी घरी आल्यावर त्यांनी माझ्यावर खूप आवाज केला. ते मला सांगू लागले की मी त्यांना वेडा समजतो. उद्या मी त्यांना मानसिक रुग्णालयात पाठवेल. आता ते मला आपला शत्रू मानू लागले होते. त्यांना वाटू लागले होते की मी आणि आई त्यांच्या विरुद्ध कट रचत राहतो. ही गोष्ट मला खूप त्रास द्यायची. एके दिवशी वडील आम्हा दोघांना सोडून या जगातून निघून गेले. याचं मला खूप वाईट वाटलं. पण माझ्या आईला या व्यक्तीपासून मुक्ती मिळण्याचा आनंदही झाला. या आगीतून तिचा जीव वाचला होता. माझे वडील तिच्यासोबत खूप वाईट वागायचे. पण आता आईने घराबरोबरच बाहेरच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या आणि आता ती हेच काम करू लागली होती. मी लहान होतो. मला अजून कोणतेही काम करता येत नव्हते. पण असे असूनही मला स्वतःला कष्ट करायचे होते. पण आईसाठी आणि माझ्यासाठी पैसे कमवण्यासाठी मला घराबाहेर जायचे होते.
अर्थातच मी अजून लहान होतो, पण मला हे चांगलंच माहीत होतं की आमच्या परिसरातील पुरुष घराबाहेर पडलेल्या स्त्रियांकडे कसे पाहतात, तिच्याबद्दल काय विचार करतात. हे सगळं माहीत असताना मी माझ्या आईला घराबाहेर कसे निघू देऊ शकत होतो. पण मजबुरी होती. ती मला सांगू लागली की तू खूप लहान आहेस, काही वर्ष जाऊ दे, त्यानंतर मी तुला काम करण्यापासून नाही रोखणार, पण यासोबतच तू तुझ्या अभ्यासावरही पूर्ण लक्ष दे. आणि आता सध्या तरी तुला फक्त अभ्यास करायचा आहे, तुला चांगले पद मिळवायचे आहे, त्याशिवाय मला तुझ्याकडून काहीही नको आहे. ही माझी इच्छा आहे जी तुला पूर्ण करायची आहे. आणि पुन्हा एकदा रात्रंदिवस मी अभ्यासात व्यस्त होतो. आई दिवसभर कारखान्यात काम करायची आणि संध्याकाळी घरी आल्यावर ती खूप थकलेली असायची. मला तिची कीव आली. मी तिला घराच्या कामात मदत करायचो. मी तिला माझ्या वैयक्तिक कामासाठी कधीही त्रास दिला नाही. यातच आई आनंदी असायची. मला तिचा अभिमान होता. मला वाटायचं की ती किती चांगली आहे. तिने तिच्या स्वातंत्र्याचा कधीही गैरफायदा घेतला नाही, याचा मला अभिमान होता. पण आता जेव्हा मी तिला रात्री घरातून बाहेर पडताना पाहू लागलो, त्यामुळे ही गोष्ट माझ्या हृदयाला खटकायला लागली होती. ती नक्कीच काहीतरी चुकीचे काम करत होती असा विचार करून मी तिच्या मागे आलो. तेव्हा त्या जागेवर माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. मी माझ्या समोरच्या दृश्याकडे अविश्वासाने बघत होतो. हे कसे होऊ शकते? आईला हे सर्व करण्याची का गरज होती? तिचं हे सर्व रात्री करणं मला कोणत्याही प्रकारे सहन करण्याच्या पलीकडे होतं. मला स्वतःची किळस येत होती. मी लगेच तिथे जाऊन आईचा हात धरला. जेव्हा तिने मला समोर पाहिले तेव्हा तिलाही आश्चर्य वाटले आणि त्रासही झाला. मी तिला रंगेहात पकडले. यावर तिचा विश्वासच बसत नव्हता की तिला मी हे सर्व करताना पाहून घेतले. ती लाजली आणि विचारले, तू तर घरी झोपला होतास, इथे कसा आलास? ती चांगलीच घाबरली होती. मी तिला सांगू लागलो की मी फक्त तुझ्यामुळेच इथे आलो आहे. तू कुठे जातेस आणि काय करतेस हे मला बघायचं होतं, पण तू हे काम करशील याची मला कल्पनाही नव्हती. माझ्या डोळ्यामधून अश्रू वाहत होते. काय करावे समजत नव्हते. ती माझे अश्रू पुसायला लागली. मग मला म्हणाली, एखादा माणूस मजबुरीने काहीही करतो. तुला माहीत आहे की मी शिकलेली नाही. मला त्या कारखान्यात नोकरी मिळाली म्हणून मी आभारी आहे, पण तिथे माझा पगार खूप कमी आहे. हे तुला माहीतच आहे. आपले जगणे खूप कठीण आहे आणि मी तुझ्याबद्दल जे काही विचार केले आहेत त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पैशांची गरज आहे आणि पैसे कमवण्यासाठी मला काही ना काही करावे लागणार होते. तिचे बोलणे ऐकून मी तिला सांगितले, पण आज नंतर तुला हे करण्याची काही एक गरज नाही. मी तुला हे काम करू देणार नाही. त्याच क्षणी मी आईचा हात धरून तिला घरी आणले आणि तिला सांगितले की आजपासून मी तुला कधीही रात्री घराबाहेर पडू देणार नाही आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. मला आईचा राग आला आणि तिची कीवही आली. मी जे काही पाहिलं होतं ते मला इच्छा असूनही डोळ्यासमोरून दूर करता येत नव्हतं. रात्रभर ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर येत राहिलं आणि मला स्वतःचाच राग येत राहिला की मी कसला मुलगा आहे. मी तरुण आहे आणि मला तर जगण्याचा काही एक अधिकार नाही की माझी आई हे सगळं करत आहे आणि मी शांतपणे घरात झोपत आहे. आता मला स्वतःमध्ये बदल जाणवत होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कॉलेजला गेलो होतो तेव्हा रूपा माझ्याजवळ बसली होती. आज पण ती नेहमीसारखी सुंदर दिसत होती, पण आज माझे तिच्याकडे लक्ष नव्हते. आज मी खुर्चीवर बसून विचार करत होतो, काय काम करावे जेणेकरून आपल्या घरात पैशांचा पाऊस पडेल. आणि मग सुट्टीनंतर मी अकॅडमीमध्ये ट्युशन घेण्याबद्दल बोलून आलो होतो. तेव्हा त्यांनी माझी परीक्षा घेतली आणि मला कामावर ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि मला सांगितले, तू उद्यापासून इथे ये. घरी आल्यानंतर मला खूप आनंद झाला. मला आनंदी पाहून आई म्हणू लागली, काय झालं? आज तू पूर्वीपेक्षा खूप वेगळा दिसतोय. मग मी आईला सांगितल्यावर तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, पण मला हे सर्व नको आहे. एवढी मेहनत घेशील तर अभ्यासाला वेळ कधी मिळणार? तुझी आई अजून जिवंत आहे. तू हे सगळं सोड. मी स्वतः काहीही करेन. पण मी आईला स्पष्टपणे सांगितलं की मी तुला काहीही करू देणार नाही. तुला काहीही करायची गरज नाही. मी तुला रात्री घराबाहेर पडू देईल हे तू आता विसरून जा. माझे बोलणे ऐकून ती रडली. मग म्हणू लागली की मी हे सर्व आपल्या मजबुरीमुळे केले आहे. तूच सांग, माझ्याकडे दुसरा काही पर्याय होता का? मला हे सगळं करावंसं वाटत होतं का? माझ्याकडे तिच्या प्रश्नांची उत्तरे नव्हती. मला आता अभ्यास करायचा होता. मी अकॅडमीमध्ये बराच वेळ घालवत होतो आणि आता मला अभ्यास करून स्वतःचे जीवन सोपे व्हायचे होते. मी मध्यरात्रीपर्यंत पुस्तके उघडून बसत राहिलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलो. आता माझा दिनक्रम असाच झाला होता. आता माझ्या आयुष्यात कोणालाही जागा नव्हती. रूपा असो किंवा त्याहून सुंदर
सुंदर मुलगी असो, मला कोणत्याही मुलीला माझ्या विचारांवर हावी होऊ द्यायचे नव्हते. मी पाहिलेले दृश्य कोणत्याही प्रकारे विसरणार नव्हतो. माझ्या आईने हे सर्व का केले? मी पुन्हा पुन्हा हाच विचार करत राहिलो आणि स्वतःलाच दोष देत राहिलो. मला ते दृश्य माझ्या आठवणीतून पुसून टाकायचे आहे, परंतु मला माहीत होते की हे सगळं अशक्य आहे. मी माझ्या आयुष्यात हे कधी विसरू शकणार नाही. हा दिनक्रम खूप थकणारा होता. मी थकून जायचो, पण पुढे जाण्याचे स्वप्न असे होते की त्यामुळे थकलेल्या अवस्थेतही मला ताजेतवाने वाटायचे आणि मी पुन्हा उठायचो. मी पुन्हा मेहनत करू लागलो. माझ्या मेहनतीचे फळ मला एक दिवस नक्कीच मिळेल हे मला माहीत होते. आणि मग इतके महिने निघून गेले. आता माझे पेपर्स बाकी होते. या दिवसात मी इकडून तिकडे लक्ष वळवले आणि अभ्यासाला लागलो. रूपा अभ्यासात कमकुवत होती. मी तिला मदत करायचो. आता कॉलेजला सुट्ट्या होत्या, त्यामुळे रूपा अभ्यासाला माझ्या घरी येऊ लागली. आई तिला खूप आवडायची आणि आईलाही ती खूप आवडायची. आई तिच्या सवयींची खूप प्रशंसा करायची की एवढी श्रीमंत मुलगी असूनही ती आजच्या मुलींपेक्षा खूप वेगळी आहे. आणि मी हसत हसत तिचे बोलणे ऐकायचो. या सगळ्यात माझं लक्ष आईवरही होतं. ती पुन्हा रात्री घरातून बाहेर पडत नाही ना हे पाहण्यासाठी मी रात्री उठून तिच्या खोलीकडे जायचो आणि तिला झोपलेले पाहून परत माझ्या खोलीत यायचो. कित्येकदा तिला याचा त्रास व्हायचा आणि मग मला समोर बघून ती ढसाढसा रडायची आणि मला म्हणायची, तुला माझ्यावर विश्वास का नाही की मी आता कुठेही जात नाही, आता मी माझ्याच घरात राहते. पण असे असूनही तू वारंवार पाहायला येतोस. तूही तुझ्या बाबांसारखा संशय झाला आहेस. तू सुद्धा कोणावर विश्वास ठेवू शकत नाहीस. जेव्हा तिने माझी तुलना माझ्या वडिलांची केली तेव्हा मला ते आवडले नाही, कारण मी माझ्या वडिलांसारखा अजिबात नव्हतो. मी तिला सांगू लागलो की मला तुझी काळजी आहे. मला तुझे कोणतेही नुकसान होऊ द्यायचे नाही. मला तुझे काहीही चुकीचे होऊ द्यायचे नाही. म्हणूनच मी तुझी काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. आयुष्य आता असेच चालले होते. मी कॉलेजमध्ये फर्स्ट आलो होतो आणि नंतर विद्यापीठाचा अभ्यास सुरू केला. आता मी एक ऑफिसमध्ये पार्ट टाइम जॉबही करत होतो आणि मी माझ्या आईला त्या कारखान्याच्या नोकरीतूनही मुक्त केले होते. मी सकाळपासून रात्रीपर्यंत व्यस्त असायचो, पण मला या सगळ्याचं दुःख झालं नाही. उलट मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडत असल्याचा आनंद झाला. आणि मग बरीच वर्ष निघून गेली. रूपा माझ्यासोबत विद्यापीठात शिकत होती. तिला शिक्षणासाठी परदेशात पाठवायची इच्छा तिच्या वडिलांची होती, पण काही अज्ञात कारणास्तव रूपाने मान्य केले नाही. ती अजूनही माझ्यासोबत राहत होती. आताही अनेक मुलं तिच्याकडे सरकत होती. त्यांना तिच्याशी मैत्री करायची होती, पण ती सतत माझ्यासोबत असायची आणि सगळ्यांना माझा हेवा वाटत होता की माझ्यामुळे ते रूपाच्या मनातील प्रेम जागृत करण्यास अपयशी ठरत होते. आता मी विद्यापीठाची पदवी पूर्ण केल्यावर मला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली आणि मग एके दिवशी रूपाने मला एक अशी गोष्ट सांगितली जी ऐकून माझा विश्वास बसेना. रूपा माझ्याशी लग्नाबद्दल बोलली आणि मला तिच्या पालकांना भेटायला आणि तिच्याशी लग्न करण्याबद्दल बोलण्यास सांगितले. तिच्या तोंडून ऐकून मला आनंद झाला. रूपासारखी सुंदर मुलगी माझ्या आयुष्यात येऊ शकते, जी माझ्यावर प्रेम करू शकते, याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो. हे मी आईला सांगितल्यावर तिलाही खूप आनंद झाला. तिलाही विश्वास बसत नव्हता. ती मला सांगू लागली की मला ती मुलगी पहिल्याच नजरेत आवडली होती आणि मी तिला नेहमी तुझ्यासोबत पाहिलं आहे. रूपाच्या आईवडिलांनाही काही एक प्रॉब्लेम नव्हता. आता ती माझ्या आयुष्यात कायमची असणार होते. म्हणून मी स्वतःला नशीबवान माणूस समजून घेत होतो. हे सर्व माझ्या मेहनतीमुळे शक्य झाले आणि हे सगळं त्या दिवशी माझ्या आईच्या मागे गेल्यावर माझ्या मनातही मेहनतीची भावना जागृत झाली होती आणि मी तिच्याबद्दल चुकीचा विचार करत होतो. कदाचित ती रात्री काही चुकीचे काम करण्यासाठी घराबाहेर पडत असेल. जेव्हा ती रात्री घराबाहेर पडली तेव्हा तिचा पाठलाग करून मी तिथं पोहोचलो. तेव्हा पायाखालची जमीनच सरकली, कारण तिच्याशिवाय तिथे आणखी 4-5 बायका हजर होत्या. त्या बारमध्ये जाऊन डान्स करत होत्या आणि त्यातून तिने जे काही पैसे कमावले ते तिने माझ्यासाठी साठवले, जेणेकरून मला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. ती फक्त आणि फक्त माझ्यावरच्या प्रेमापोटी हे सगळं करत होती आणि तिला असं करताना पाहून मला खूप वाईट वाटलं. जर मी परिपूर्ण असतो तर तिला एवढी मेहनत घेण्याची काही गरज नव्हती. तेव्हाच माझ्या मनात हा जज्बा निर्माण झाला होता आणि आता मी माझे आयुष्य एक यशस्वी व्यक्ती म्हणून जगत आहे आणि माझ्या आईलाही खूप आनंद झाला होता आणि हे निश्चितपणे माझे सर्वात मोठे यश होते. माझ्या लग्नाला फक्त 2 दिवस राहिले होते तेव्हा माझी आई मला सांगू लागली की तू तुझ्या बायकोवर खूप प्रेम करशील, तू नेहमीच तिची आज्ञा पाळशील, तू तिच्यावर कधीही संशय घेणार नाहीस आणि तुझ्या वडिलांनी जशी मला वागणूक दिली तशी वागणूक तिला देणार नाहीस. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो आणि आईला विचारले, तू असं का बोलते आहेस? तू माझ्याबद्दल असा विचार करतेस का?
मग ती छान हसायला लागली आणि म्हणाली, लहानपणी आपण आपल्या आईवडिलांचे वागणे पाहतो आणि ते आपण आपल्या डोक्यात ठेवतो. आणि मला नाही वाटत की जे तुझे वडील करत होते ते तूही बघितलंस. तू हे सर्व तुझ्या आयुष्यात करावं. मी माझ्या आईला वचन दिले होते की मी असे करणार नाही. लग्नानंतर मी कधी पूजावर रागवलो असलो तरी मला रागही येत होता, पण मी तिच्यावर कधीही हात उगारला नाही, तिच्यावर कधीही संशय घेतला नाही. आणि हे सर्व मी फक्त तिच्या प्रेमामुळेच नाही, पण माझ्या आईसाठीही केलं होतं. तिला दिलेल्या वचनाखातर केलं होतं. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.